नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून मी स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एका नवीन युनिटला सुरुवात करायची, नवीन चॅप्टरला आपल्याला सुरुवात करायची, ज्याचं नाव आहे फोरियर सिरीज एक्सपान्शन. आता हे नाव ऐकल्याबरोबर लगेच तुमच्या मनात एक प्रश्न तयार झाला असेल की सर, या अगोदर आपण आणखी एक सिरीज एक्सपान्शन शिकलोय. अगदी बरोबर, त्याला आपण टेलर मॅक्लॉरिन सिरीज एक्सपान्शन म्हणतो. मग या टेलर मॅक्लॉरिन सिरीजपासून हा फोरियर सिरीज एक्सपान्शन वेगळं कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल. बेसिकली फोरियर सिरीज एक्सपान्शन हे जे आहे मित्रांनो, इट इज ओनली व्हॅलिड फॉर द पिरियॉडिक फंक्शन. जो काही फंक्शन तुम्हाला दिला जाईल दॅट फंक्शन शुड बी पिरियॉडिक फंक्शन. मग इथं प्रश्न पडतो की सर, व्हॉट इज द पिरियॉडिक फंक्शन? ज्या फंक्शनची व्हॅल्यू एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर रिपीट होते त्याला आपण पिरियॉडिक फंक्शन म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल, साइन इज द पिरियॉडिक फंक्शन, कोसाइन इज द पिरियॉडिक फंक्शन. साइन फंक्शन, कोसाइन फंक्शन, टॅन फंक्शन यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना, एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर रिपीट होतात म्हणून याला आपण पिरियॉडिक फंक्शन म्हणतो. सो ऑलवेज रिमेंबर, फोरियर सिरीज एक्सपान्शन इट इज ओनली व्हॅलिड फॉर द पिरियॉडिक फंक्शन. आणि ह्या पिरियॉडिक फंक्शनला किंवा त्याचा पिरियड जो आहे त्याला रिप्रेझेंट करण्याची एक पद्धत असते मॅथमॅटिकल, तेही तुम्हाला मी ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. यासोबतच मित्रांनो, फोरियर सिरीजचा जो काही फॉर्म्युला आहे, म्हणजे फोरियरने दिलेला जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, जनरल फॉर्म्युला. आणि त्यापासून डिफरंट टाईप्स ऑफ पर्टिक्युलर फॉर्म्युलेज डिराईव्ह करता येतात. ते कसे डिराईव्ह केले जातात तेही आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इथं बघायचं आहे. कारण होतं काय की युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये हे जनरल फॉर्म्युला आणि त्यापासून वेगवेगळ्या केसेस डिराईव्ह करायला सुद्धा 5 मार्काचा प्रश्न विचारला जातो. जर तो युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये नसेल तर तुम्ही ज्याही महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये टीचिंग करताय तर तिथं तुम्हाला ट्युटोरियल किंवा असाइनमेंट्स दिलेल्या असतात किंवा तुमच्या टेस्ट घेतल्या जातात. तर त्यामध्ये सुद्धा हे फॉर्म्युलेज जे आहेत ते डिराईव्ह करायला किंवा त्या जनरल फॉर्म्युल्यापासून पर्टिक्युलर केस कशा डिराईव्ह होतात, डिफरंट टाईप्स ऑफ केसेस, त्यावरती प्रश्न विचारले जात असतात. मग आपण 1 बाय 1 इथं डिस्कस करणार आहोत. तर मी आता सुरुवात करतो मित्रांनो अगदी बेसिकपासून. तर सगळ्यात अगोदर जो काही फंक्शन मला कन्सिडर करायचं आहे एफ ऑफ एक्स, दॅट फंक्शन शुड बी ए पिरियॉडिक फंक्शन. तो फंक्शन कसं असणं गरजेचं आहे? पिरियॉडिक फंक्शन. मग आता मी सुरुवात करतो बघा. माझ्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स इज द फंक्शन विच इज अ पिरियॉडिक फंक्शन. हा फंक्शन कसा असला पाहिजे? एफ ऑफ एक्स शुड बी पिरियॉडिक फंक्शन. मग हा बघा, एफ ऑफ एक्स जो फंक्शन आहे मित्रांनो, इट इज पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक function having fundamental period is equal to capital T. सो कॅपिटल टी हा त्याचा काय आहे? फंडामेंटल पिरियड, म्हणजे सगळ्यात स्मॉल पिरियड की ह्या टी इंटरवल नंतर, ह्या टी पिरियड नंतर तो काय होतो? रिपीट होतो. मला मॅथमॅटिकली असं लिहिलं जात असतं, इकडे लक्ष द्या. सो एफ ऑफ एक्स हा जो फंक्शन आहे तर एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टी पुट करायचा. एक्सच्या जागेवरती काय पुट करायचा? एक्स प्लस टी. तर तुम्हाला काय भेटलं पाहिजे? ओरिजिनल फंक्शन भेटला पाहिजे. सो पिरियॉडिक फंक्शन जनरली असा रिप्रेझेंट करतात. सो एक्सच्या जागेवरती ज्यावेळेस तुम्ही ह्या एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतात आणि पुन्हा जर तुम्हाला एफ ऑफ एक्स फंक्शन रिटर्न भेटत असेल तर त्या केसमध्ये दॅट टी इज नोन ॲज अ पिरियड ऑफ दॅट फंक्शन. सो हा एक पिरियॉडिक फंक्शन आहे आणि याचा पिरियड काय आहे मित्रांनो? या ठिकाणी कॅपिटल टी इज द पिरियड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर का मी असं लिहित असेल, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. सपोज मी असं लिहित असेल की फंक्शन ऑफ एक्स प्लस 2π आणि दॅट इज इक्वल टू मला एफ ऑफ एक्स भेटतोय. मग याचा अर्थ काय होतोय? लक्षात येतोय तुम्हाला? सो एक्स प्लस 2π दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे हा एफ ऑफ एक्स जो फंक्शन आहे हा पिरियॉडिक फंक्शन आहे. आणि व्हॉट इज द पिरियड ऑफ दिस फंक्शन? दॅट इज इक्वल टू 2π. 2π हा त्याचा पिरियड आहे, फंडामेंटल पिरियड आहे. म्हणजे 2π नंतर याच्या व्हॅल्यूज काय होत जातील? रिपीट होत जातील, असा याचा अर्थ होत असतो. सपोज जर मी त्याला असं लिहिलं एफ ऑफ एक्स प्लस 2 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, मग याचा अर्थ काय सर? त्याचा अर्थ सुद्धा सेम तसाच आहे की एफ ऑफ एक्स इज द पिरियॉडिक फंक्शन हॅव्हिंग द फंडामेंटल पिरियड इज इक्वल टू 2 युनिट. मग तो युनिट काही असू शकतो, mm, सेंटीमीटर, किलोमीटर, लिटर, मीटर काही असू शकतं. सो त्या 2 युनिटच्या नंतर तो पुन्हा व्हॅल्यू काय करतो? रिपीट करतो. सो कंपल्सरी एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची की फोरियर सिरीज एक्सपान्शन इट इज ओनली व्हॅलिड फॉर द पिरियॉडिक फंक्शन हॅव्हिंग द फंडामेंटल पिरियड दॅट इज इक्वल टू कॅपिटल टी. मग तो कॅपिटल टी काही असू शकतो, पाय, पाय बाय 2, 2π, 3π, 4, 5, 6, 7, 8. तो फंडामेंटल पिरियड काही असू शकतो. बट ऑलवेज रिमेंबर द गिवन फंक्शन शुड बी पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शन असणं गरजेचं आहे, बरोबर? तर त्यासाठी मित्रांनो, मग आता मी काय करतो? जनरलाइज
वाईज फॉर्म्युला त्याचा लिहितो की सपोज जर का माझ्याकडे एफ ऑफ एक्स हा फंक्शन असेल जो की पिरियॉडिक फंक्शन असेल अँड इट इज डिफाईन इन द पर्टिक्युलर इंटरवल, तो एका इंटरवलमध्ये डिफाईन होणं गरजेचं आहे. एका पर्टिक्युलर इंटरवलमध्ये डिफाईन होणं गरजेचं म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू निघाली पाहिजे. ठीक आहे. सो मग आता इकडे लक्ष द्या. सो एफ ऑफ एक्स इज द पिरियॉडिक फंक्शन. तर त्यासाठी फोरियरने बघा जे एक्सपान्शन दिले ते एक्सपान्शन डायरेक्ट मी लिहितो. सो द जनरल एक्सपान्शन ऑफ द फोरियर सिरीज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सो द फर्स्ट टर्म बघा ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 to infinity, then inside the bracket infinity, inside the bracket an cos of 2n pi x divided by capital T. ठीक है. प्लस bn sin of 2n pi x divided by capital T ब्रॅकेट कंप्लीट. तर मित्रांनो हे आहे जनरल एक्सप्रेशन ऑफ द फोरियर सिरीज. आता जर तुम्ही याच्याकडे व्यवस्थित काळजीपूर्वक जर तुम्ही लक्ष दिलं तर एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात येणार आहे आणि पॅरलली तुम्ही टेलर मॅक्लॉरिन सिरीजला कम्पेअर सुद्धा करू शकता. तर टेलर आणि मॅक्लॉरिन सिरीजमध्ये होतं काय की जो आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेला असतो हा एफ ऑफ एक्स, या एफ ऑफ एक्सला आपण असेंडिंग पॉवर ऑफ द एक्समध्ये आपण एक्सपांड करतो अप टू द इन्फायनाईट टर्म्स, जी की अल्जेब्राइक सिरीज असते. पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जो काही एफ ऑफ एक्स आपल्याला दिला असेल तो काही असू शकतो. इट मे बी trigonometry, inverse trigonometry, algebraic, exponential, logarithmic, but always remember it should be a periodic function having its fundamental period something capital T. तो कंपल्सरी पिरियडिक फंक्शन असणं गरजेचं आहे. आणि जर तो पिरियडिक फंक्शन असेल तर अकॉर्डिंग टू द फोरियर सिरीज एक्सपान्शन आपण त्याला असं एक्सपांड करू शकतो, जे की मित्रांनो साइन अँड कोसाइन सिरीजमध्ये आपण एक्सपांड करतोय. याला सर्क्युलर फंक्शन असं सुद्धा म्हणतात. साइन फंक्शन, कोसाइन फंक्शन इट इज ऑल्सो नोन ॲज अ सर्क्युलर फंक्शन बिकॉज दे सॅटिस्फाईड द इक्वेशन ऑफ द सर्कल. तर या ठिकाणी बेसिकली आपण जो एफ ऑफ एक्स हा फंक्शन आहे पिरियडिक फंक्शन आहे त्याला आपण साइन कोसाइन सिरीजमध्ये एक्सपांड करतोय अप टू द इन्फायनाईट टर्म बिकॉज बघा एन इज रनिंग फ्रॉम 1 to infinity अप टू द इन्फायनाईट टर्म पर्यंत. तर फोरियर सिरीज सुद्धा एक प्रकारची इन्फायनाईट सिरीजच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता इथं प्रश्न पडतो की सर व्हॉट अबाउट दिस ए नॉड ए एन बी एन, हे एक्झॅक्टली काय आहेत. तर ए नॉड ए एन बी एन यांना म्हणतात फोरियर कोइफिशियंट्स. यांना काय म्हणतात फोरियर कोइफिशियंट्स. तर वेअर इथं लिहितो मी बघा लक्ष द्या. वेअर ए नॉड ए एन बी एन are known as Fourier's coefficients. इट इज नोन ॲज व्हॉट फोरियर कोइफिशियंट. आणि याची जी काही व्हॅल्यू असते ए नॉड ए एन आणि बी एन याची व्हॅल्यू मित्रांनो युलर्सने फॉर्म्युलेट केली आहे. युलर्स या वैज्ञानिकाने सायंटिस्टने दिली. मग त्यांची व्हॅल्यू काय असते ते लक्षात घ्या. सो ए नॉड ए एन बी एन याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती युलरने दिलेली आहे आणि ती व्हॅल्यू बघा अशी लिहायची, ते फॉर्म्युलेज असे लिहायचे ए नॉड ए एन बी एन. बघा हे फॉर्म्युले तुम्हाला बनवता आले पाहिजेत, हे फॉर्म्युले तुम्हाला बनवता आले पाहिजेत. मग आता ए नॉटचा फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने. सो 1 अपॉन व्हॉट इज द फंडामेंटल पिरियड और टाइम पिरियड. हा पिरियडिक फंक्शन आहे ज्याचा टाइम पिरियड काय आहे मित्रांनो कॅपिटल टी. कॅपिटल टी इज द टाइम पिरियड. तर 1 अपॉन हाफ ऑफ द टाइम पिरियड घ्यायचा. काय घ्यायचं हाफ ऑफ द टाइम पिरियड. म्हणजे टाइम पिरियड तुमचा कॅपिटल टी आहे, सो हाफ ऑफ द कॅपिटल टी. बरोबर. मग काही प्रश्नामध्ये टाइम पिरियड तुम्हाला 2 पाय दिला जातो, मग त्याचा हाफ किती तर पाय. काही ठिकाणी तुम्हाला पाय बाय 2 दिला जाईल, मग त्याचा हाफ किती पाय बाय 4. काही प्रश्नामध्ये तुम्हाला 6 हा टाइम पिरियड दिला जाईल, मग 6चा हाफ किती 3. तर डिनॉमिनेटरला काय करायचं आहे 1 अपॉन डिनॉमिनेटरला काय करायचं आहे हाफ ऑफ द टाइम पिरियड. तसंच इथं सुद्धा 1 अपॉन हाफ ऑफ द टाइम पिरियड 1 अपॉन हाफ ऑफ द टाइम पिरियड. तर अशा पद्धतीने ही झाली पहिली टर्म, तिघांमध्ये अगदी कॉमन. त्यासोबत इंटिग्रेशन बरोबर इंटिग्रेशन. आता या इंटिग्रेशनचे जे लिमिट्स आहेत बेसिकली हे लिमिट्स काय असतात तर त्या पर्टिक्युलर फंक्शन ज्या इंटरवलमध्ये तो डिफाईन होतोय त्या इंटरवल म्हणजेच त्याची रेंज लक्षात घ्या. तर या ठिकाणी काय असणार रेंज, या ठिकाणी मी शब्द लिहितो रेंज. सो या ठिकाणी असणार रेंज.
रेंज. मग काही फंक्शन तुम्हाला 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये डिफाईन दिलेले असतील, मग त्यावेळेस रेंज काय असेल 0 to 2 पाय, 0 to 2 पाय, 0 to 2 पाय. काही वेळेला फंक्शन तुम्हाला -π to π असे दिलेले असतील, मग -π to π, -π to π, -π to π. सो इंटिग्रेशनचे लिमिट बेसिकली काय, प्रश्नात दिलेली असलेली रेंज. ठीक आहे. पुढे आता या ठिकाणी घ्यायचा f(x), पुन्हा या ठिकाणी घ्यायचा f(x), इथं पण घ्यायचा f(x). हे बघा सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. आता जर तुम्ही बघितलं a0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना बिचारा a0 सिंगल आहे, तर त्यामुळे f(x) फक्त तेवढाच ठेवा आणि dx. नंतर ज्यावेळेस तुम्ही an ची व्हॅल्यू काढताय, an कुणाला मल्टिप्लाय झालेला आहे, कॉसला मल्टिप्लाय झाला आहे, त्यामुळे ह्या f(x)च्या टर्मला मल्टिप्लाय करायचं कॉस 2n πx डिवायडेड बाय कॅपिटल T. जी टर्म इथं असते ना ती टर्म ॲज इट इज. ठीक आहे. dx. पुढे जेव्हा bn तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर bn सोबत इथं कोण आहे, साईन, तर तो साईन ॲज इट इज इथं घ्या, साईन 2n πx डिवायडेड बाय कॅपिटल T dx. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो काही फॉर्म्युला आहे, जो फोरियर सिरीज एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे, इट इज नोन ॲज अ जनरल फॉर्म्युला ऑफ फोरियर सिरीज एक्सपान्शन. हा जनरल फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फोरियर सिरीज? इट इज अ इन्फायनाइट सिरीज इन विच टर्म्स आर साइन कोसाइन साइन कोसाइन साइन कोसाइन. सर्क्युलर फंक्शनमध्ये आपण इथं कन्वर्ट करतोय. बट द गिवन फंक्शन शुड बी पिरियॉडिक फंक्शन. तो पिरियॉडिक फंक्शन असणं गरजेचं आहे. त्याचा फंडामेंटल पिरियड आपल्याला दिला पाहिजे, तर आपण एक्सपांड करू शकतो. त्यासोबतच इथं a0, an आणि bn, a0, an, bn बेसिकली हे काय आहे, सो इट इज नोन ॲज अ फोरियर कोइफिशियंट्स. यांना आपण काय म्हणतो, फोरियर कोइफिशियंट्स. आणि याची व्हॅल्यू जी आहे ती आपण कोणत्या पद्धतीने फाइंड आउट करतोय, बाय युझिंग युलर्स फॉर्म्युले. तर a0, an, bn हे जे आहेत बाय युझिंग युलर्स फॉर्म्युले आपण कॅल्क्युलेट करत असतो. सो 1 T/2. and what is T रे? It is a fundamental period. So 1 fundamental period divided by 2. 1 टाइम पिरियड जो काही दिला आहे प्रश्नात डिवायडेड बाय 2. 1 टाइम पिरियड डिवायडेड बाय 2. आणि इंटिग्रेशनला बघा पर्टिक्युलर मी इथं रेंज दिलेले नाही. आता ही इंटिग्रेशनचे लिमिट्स असतील ना, ते प्रत्येक प्रॉब्लेमनुसार बदलतात. त्यानंतर f(x) ॲज इट इज, f(x) कॉस आणि f(x) साईन. हा झाला जनरल फॉर्म्युला. मग आता मी काय करतो, त्याला टप्प्याटप्प्याने वेगवेगळा पर्टिक्युलर केस घेतो आणि या फॉर्म्युल्याला मॉडिफाय कसं करतात ते तुम्हाला मी आता शिकवतो. या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळे फॉर्म्युले शिकायचे आहेत. त्यानंतर जेव्हा मी प्रश्न घेईल ना मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला लागणारं जे काही बेसिक असेल ते बेसिक मी इंडिव्हिज्युअल क्वेश्चनच्या वेळेलाच तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यामुळे मुळात म्हणजे तुम्ही बिंदास राहा, काळजी करू नका की सर आम्हाला इंटिग्रेशन जमत नाही, मग आम्ही काय करायचं. बिलकुल टेन्शन लेणे का नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युले म्हणून व्हिडिओ 1, 2, 3 अपलोड केलेला आहे. डेरिव्हेटिव्स बेसिक फॉर्म्युले म्हणून व्हिडिओ 1, 2, 3 अपलोड केलेला आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा ते बघून काढा. सगळे फॉर्म्युले छान पद्धतीने एका पेजेसवरती लिहून ठेवा आणि हे लेक्चर बघताना त्याला सप्लिमेंटरी तुम्ही यूज करू शकता. किंवा त्याचीही काळजी करू नका. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्न सोडवत असताना मी त्या प्रश्नाला लागणारं बेसिक तुमच्यासोबत नक्की डिस्कस करेल. मग आता हे झालं जनरल केसेस. चलो अब इसको कन्वर्ट करते पर्टिक्युलर केस में. नेक्स्ट पेजवरती जातो मी आता आणि या ठिकाणी काय करतो बघा. आता ह्या ठिकाणी ह्या पेजेसवरती मित्रांनो जो काही f(x) दिला ना बघा, केस नंबर 1, पर्टिक्युलर केस नंबर 1. सो केस नंबर 1, एकच मिनट, जस्ट 1 मिनिट. तर बघा आता पर्टिक्युलर केस नंबर 1, हे अशा केसेस तुम्हाला डिराईव्ह करायला विचारले जात असतात. आता जो फंक्शन मला दिला आहे बघा, सो या ठिकाणी f(x) हा जो फंक्शन दिलेला आहे, इट इज अ पिरियॉडिक फंक्शन. हा कोणता फंक्शन असला पाहिजे कंपल्सरी, इट इज अ पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शन. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. यासोबत हा ज्या इंटरवलमध्ये डिफाईन होतो तो इंटरवल पण दिलेला आहे बघा. सो इट इज डिफाईन इन द इंटरवल 0 < x < 2π. या इंटरवलमध्ये तो डिफाईन होतोय आणि पिरियॉडिक फंक्शन असल्यामुळे मित्रांनो त्याला असं रिप्रेझेंट केलं जातं बघा. सो तुम्ही इथून इझिली तुम्ही टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकता. x + 2π दॅट इज इक्वल टू f(x). दॅट इज इक्वल टू व्हॉट, f(x). मग आता तुम्ही मला सांगा, याला व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. आणि व्हॉट इज द टाइम पिरियड रे. सो x + 2π दॅट इज इक्वल टू f(x). तर इथून तुम्ही म्हणू शकतात की सर कॅपिटल T टाइम पिरियड, फंडामेंटल पिरियड दॅट इज इक्वल टू 2π. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जात असते बघा. काय काय दिलं आपल्याला, f(x) आपल्याला पिरियॉडिक फंक्शन दिलेला आहे, त्यासोबत त्याची रेंज दिली आहे, म्हणजे तो कोणत्या इंटरवलमध्ये डिफाईन होतोय, 0 पासून 2π पर्यंत बरोबर. त्यासोबत त्याचा फंडामेंटल पिरियड सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केला आहे, f(x + 2π दॅट इज इक्वल टू f(x). सो व्हॉट इज द फंडामेंटल पिरियड हिअर, 2π इज द पिरियड. ओके. मग आता याची पर्टिक्युलर सिरीज कशी बनवायची ते लक्षात घ्या. आधी जनरल सिरीज लिहून काढू आपण. सो व्हॉट इज द जनरल सिरीज बघा, f(x) इज इक्वल टू a0 / 2
प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 to infinity इनसाइड द ब्रॅकेट an cos of 2n pi x divided by capital T plus bn sin of 2n pi x divided by capital T. तर असा हा आपला जनरल फॉर्म्युला आहे, बरोबर का नाही? हा असा जनरल फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याला मॉडिफाय करण्यासाठी आपल्याला काय चेंजेस करायचे ते लक्षात घ्या. हा आपला जनरल फॉर्म्युला झाला. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय पुट करणार आहोत तुमच्या लक्षात येते का? सो जस्ट पुट, बघा पुट ज्या ज्या ठिकाणी टाइम पिरियड आहे टी तिथं मला पुट करावं लागेल 2 पाय बिकॉज ह्या क्वेश्चनमध्ये टाइम पिरियड आपल्याला काय दिला आहे 2 पाय. यासोबत इथं रेंज पण दिली, पण या रेंजचा यूज आपण कुठे करणार आहोत? इंटिग्रेशनच्या लिमिटसाठी. मग आता बघा टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय सबस्टिट्यूट करा. मग बघा हा फॉर्म्युला कसा मॉडिफाय होतो. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू चलो बेचारा a0/2 इसकी कोई गलती नहीं, वो एज इट इज प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 पासून तर इन्फिनिटी पर्यंत इनसाइड द ब्रॅकेट an बोला. आता बघा कॅपिटल टी जर मी 2 पाय पुट केला, 2 पाय जर का पुट केला तर हा 2 पाय आणि वरती असणारा 2 पाय कॅन्सल होतील आणि काय बरं राहणार मित्रांनो? सो कॉस ऑफ nx ओनली. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा, वरती काय आहे 2n पाय x आणि डिवायडेड बाय टी ची व्हॅल्यू 2 पाय. तर होणार काय? हा 2 पाय कॅन्सल, व्हॉट इज रिमेनिंग? ओनली nx. तर हा झाला nx प्लस bn साइन ऑफ, इथं सुद्धा कॅपिटल टी ची व्हॅल्यू जर 2 पाय पुट केली 2 पाय गेट कॅन्सल आणि व्हॉट इज रिमेनिंग हिअर nx आणि ब्रॅकेट कंप्लीट. तर अशा पद्धतीने हा पर्टिक्युलर केसचा फॉर्म्युला झाला फुरियर सिरीज एक्सपान्शन. ठीक आहे, मग ही झाली आपली केस नंबर 1. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म्युला मॉडिफाय होतो. आता या ठिकाणी असणार आहे वेअर ए नॉट, बघा लक्ष द्या, मी इकडे घेतो, हा या बाजूला घेतो मी, वेअर चलो ए नॉटचा फॉर्म्युला बनवूया. हाऊ टू प्रिपेअर द ए नॉट an आणि bn यांना आपण काय म्हणतो? फुरियर्स कोइफिशियंट. हे काय आहेत? फुरियर्स कोइफिशियंट. मग आता हे कसे बनतील लक्षात घ्या. काय म्हटलं मी तुम्हाला? 1/2 ऑफ द टाइम पिरियड. व्हॉट इज द टाइम पिरियड गिवन? 2 पाय इज द टाइम पिरियड. 2 पाय त्याचा हाफ करा बरं, हा झाला पाय. ठीक आहे, अगेन 1/2 ऑफ द टाइम पिरियड, 1/2 ऑफ द टाइम पिरियड. ही झाली पहिली टर्म. टाइम पिरियड दिलाय 2 पाय, त्याचा जस्ट हाफ करायचा 1/पाय. देन इंटिग्रेशन. बघा इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत असणार? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्या पर्टिक्युलर केसमध्ये जी रेंज दिली त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. व्हॉट इज द रेंज? 0 पासून 2 पाय. त्याची लिमिट काय येतील? 0 पासून 2 पाय आणि 0 पासून पुन्हा 2 पाय अशी रेंज आहे का नाही? ज्या प्रश्नात जशी रेंज दिली त्या पद्धतीने तुम्ही जायचं. मग आता इकडे लक्ष द्या, एफ ऑफ एक्स जो दिला आहे तो ॲज इट इज एफ ऑफ एक्स dx. त्यानंतर एफ ऑफ एक्स जेव्हाही तुम्ही an कॅल्क्युलेट कराल तर an सोबत इथं जी टर्म असते कॉस ऑफ nx ती इथं लावा, कॉस ऑफ nx dx. सो एफ ऑफ एक्स साइन ऑफ nx dx. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात? फुरियर सिरीजचे जे काही कोइफिशियंट्स आहेत ते तुम्ही फाइंड आउट करू शकतात. तर ही आपली पर्टिक्युलर केस झाली आणि त्यामध्ये यूज होणारे हे कोइफिशियंट्स. समजलं तुम्हाला? केस नंबर 1 अगदी सोपा आहे. जो जनरल फॉर्म्युला आहे त्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टाइम पिरियड पुट करायचं आहे आणि जेव्हा ए नॉट an आणि bn तुम्ही कॅल्क्युलेट करतात तर त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो जी काही रेंज आहे ना, रेंज प्रश्नात दिलेला जो इंटरवल आहे ॲज अ रेंज म्हणून यूज करायचं आहे. समजलं? अगदी सोपी केस आहे. मग आता मी जातो पुढे 1 बाय 1 अशा डिफरंट केस मी इथं घेतो. आता जस्ट मी याच्या पुढे जातो. बघा नेक्स्ट नाउ केस नंबर 2. केस नंबर 2. ठीक आहे, आता बघा ही जी केस नंबर 2 आता मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामध्ये अगेन द एफ ऑफ एक्स जो काही दिला आहे राजांनो, सो द अवर एफ ऑफ एक्स इज, बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द पिरियॉडिक फंक्शन. हा एफ ऑफ एक्स जो दिलेला आहे हा काय आहे? पिरियॉडिक फंक्शन आहे. हा बघा, सो एफ ऑफ एक्स इट इज अ पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शन. ओके, बट आता हा जो पिरियॉडिक फंक्शन आहे बघा, हा ज्या इंटरवलमध्ये डिफाईन होतो तो इंटरवल बघा अशा पद्धतीने दिला आहे. सो 0 < (= x) <=
लेस दॅन ऑर इक्वल टू 2L काय 2L. सो 2L असं का सर? नाव इट इज नोन ॲज अ आर्बिटरी रेंज. तो एलची व्हॅल्यू काही असू शकते 1 2 3 4 5 6 काही नंबर असू शकतो. सो 0 पासून 2L पर्यंत. आणि त्यासोबतच बघा पिरियड अशा पद्धतीने दिला आहे. सो x प्लस 2L दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर येथून आपण कॅपिटल टीची व्हॅल्यू काय काढू शकतो? 2L. तर याला म्हणतात मित्रांनो आर्बिटरी पिरियड. ओके. सो 2 3 4 5 6 असं काही दिलेलं असू शकतो. सो आर्बिटरी पिरियड पाय 2 पाय 3 पाय असं काही दिलेलं नाही. नंबर आहे हा नंबर आर्बिटरी पिरियड. मग आता मॉडिफाय कसं होणार फॉर्म्युला? पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आधी जनरल फॉर्म्युला. सो ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 पासून तर इन्फिनिटीपर्यंत. देन ए एन कॉस ऑफ एन पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी प्लस बी एन साइन एन पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे? ज्या ठिकाणी कॅपिटल टी आहे ना, ज्या ठिकाणी कॅपिटल टी आहे त्या ठिकाणी दिलेला पुट करायचं आहे. सो पुट कॅपिटल टीच्या जागेवरती 2L. ओके. मग 2L जर सबस्टिट्यूट केला तर बघा हा फॉर्म्युला कसा मॉडिफाय होतो? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी इनसाइड द ब्रॅकेट बिचारा ए नॉट ॲज इट इज. आता बघा कॉस, या कॉस सोबत आता काय राहणार हा लक्षात घ्या. ऑलरेडी काय दिलंय तिथं? एन. अरे या ठिकाणी जनरल फॉर्म्युल्यामध्ये आपण एक गोष्ट विसरलो आणि ती काय? 2n पाय एक्स. जनरल फॉर्म्युल्यामध्ये काय असतो? 2 असतो 2. ठीक आहे. मग आता बघा ऑलरेडी आपल्याला प्रश्नात काय दिलंय? 2n पाय एक्स आणि कॅपिटल टी काय पुट करायचं आपल्याला? 2L. सो मित्रांनो 2 2 गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? n पाय एक्स बाय एल. तर इथं काय येणार? n पाय एक्स बाय एल प्लस bn साइन ऑफ एन पाय एक्स डिवायडेड बाय एल ब्रॅकेट कंप्लीट. तर असा हा फॉर्म्युला मॉडिफाय होतो. केस नंबर 2 पर्टिक्युलर केस असा तो मॉडिफाय होतोय. सहज कळपणे काय करायचं तुम्हाला? जो काही कॅपिटल टी दिलाय तो कॅपिटल टू जनरल फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आणि असा फॉर्म्युला तुमचा तयार झाला. नाव वेअर बघा आता वेअर ए नॉट ए एन बी एन. सो ए नॉट ए एन आणि बी एनच्या व्हॅल्यूज कशा बनवायच्या सर? आम्ही अगदी बिलकुल सेम त्याच पद्धतीने 1/1/1 काय करतो आपण? हाफ ऑफ द टाइम पिरियड विच इज गिवन. हाफ ऑफ द टाइम पिरियड या प्रश्नात टाइम पिरियड किती दिलाय? 2L. तर मित्रांनो हा बघा 1/L हाफ ऑफ द टाइम पिरियड. सर व्हॉट इज द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन? जी प्रश्नात रेंज दिली. व्हॉट इज द रेंज गिवन? 0 पासून 2L. सो 0 to 2L लाईक दिस. ठीक आहे. 0 to 2L. नंतर एफ ऑफ एक्स बिचारा आपला ए नॉटसाठी फक्त एफ ऑफ एक्स लागतो. ए एन जेव्हा काढणार तुम्ही तर ए एन सोबत कोण आहे? कॉस. जी टर्म आहे ती टर्म ॲज इट इज घ्या. एन पाय एक्स डिवायडेड बाय एल डी एक्स. ओके. नंतर पुढे एफ ऑफ एक्स साइन एन पाय एक्स डिवायडेड बाय एल डी एक्स. तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युले झाले मॉडिफाय. ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकतात. मित्रांनो ही झाली केस नंबर 2 आपली. ही काय झाली? केस नंबर 2. अशा पद्धतीने फॉर्म्युला आपला चेंज होतो. सो सुरुवातीला बघितलं आपण 0 to 2 पाय टाईम पिरियड असताना किंवा रेंज 0 to 2 पाय असताना आणि हा जो आहे आर्बिटरी पिरियड और आर्बिटरी रेंजचा प्रॉब्लेम म्हणतो आपण याला. 0 to 2L अशी रेंज आहे आणि पिरियड काय आहे? 2L. आणखी महत्त्वाच्या 2 केसेस आपण इथं बघूया. थोडंसं गरम होतंय. नाव केस नंबर 3. केस 3. चलो केस 3. इथं जो फंक्शन आपल्याला दिला अगेन इट इज अ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज द फंक्शन. बरोबर. आणि नेहमीप्रमाणे दॅट फंक्शन शुड बी पिरियॉडिक फंक्शन. आता रेंज बघा. व्हॉट इज द रेंज? 0 नाही. आता बघा रेंज थोडी चेंज होईल आता. -π पासून पायपर्यंत -π to π अशी रेंज दिलेली आहे आणि यासोबत बघा
एक्स प्लस 2π दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर सांगा बघू व्हॉट इज द टाइम पिरियड. सर टाइम पिरियड इज इक्वल टू 2π. टाइम पिरियड इज इक्वल टू 2π. व्हॉट इज द टाइम पिरियड 2π. मग आता जनरल फॉर्म्युला. आधी जनरल फॉर्म्युला व्हॉट इज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. जनरल फॉर्म्युला लिहितोय मी. सो ए एन कॉस ऑफ 2n पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी प्लस बी एन साइन 2n पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी ब्रॅकेट क्लोज. हा जनरल फॉर्म्युला. आपलं फक्त एकच काम आहे, दिलेल्या प्रश्नामध्ये जो कॅपिटल टी दिला आहे टाइम पिरियड तो सबस्टिट्यूट करा. सो पुट कॅपिटल टी इज इक्वल टू ह्या प्रश्नात काय दिला अगेन 2π सबस्टिट्यूट करा आणि बघा काय मॉडिफाय होतं इथे. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2 समेशन एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. बघा त्यानंतर ए एन कॉस ऑफ बोलो टी जर पुट केला 2π तर 2π गेट कॅन्सल. जस्ट एन एक्स प्लस बी एन साइन एन एक्स ब्रॅकेट क्लोज. तर हा झाला आपला पर्टिक्युलर केसचा फॉर्म्युला. असा फॉर्म्युला झाला वेअर ए नॉट ए एन बी एन. बघा सेम पद्धतीने लिहायचं आहे. 1/2 ऑफ द टाइम पिरियड पाय 1/2 ऑफ द टाइम पिरियड पाय 1/2 ऑफ द टाइम पिरियड पाय. ओके व्हॉट इज द इंटिग्रेशनचे लिमिट. रेंज काय दिली -π to π -π to π मायनस ऑफ पाय टू पाय. ठीक आहे -π to π. त्यानंतर हा एफ ऑफ एक्स बिचारा आपला ॲज इट इज. नंतर ए एन काढताना एफ ऑफ एक्स सोबत कुणाला घेतो आपण कॉस ऑफ एन एक्स डी एक्स. आणि हा एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करताना साइन ऑफ एन एक्स डी एक्स. साइन ऑफ एन एक्स डी एक्स. तर अशा पद्धतीने ए नॉट ए एन आणि बी एन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आहे का नाही. असे फॉर्म्युले बनवायला शिका आधी तुम्ही. त्यानंतर माहिती का मी तुम्हाला हाच प्रॉब्लेम जो आहे -π to π वाला -L to L वाला हे जे प्रॉब्लेम आहेत ना याला बाय युझिंग द रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल आणखी सोप्या पद्धतीने सोडवता येतं. पण ते नंतर बघू आपण. आधी फॉर्म्युले तयार करायला शिका. जनरल फॉर्म्युल्यांपासून अशा वेगवेगळ्या केसेस तुम्ही तयार करायला शिका. आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही एक काम करायचं मस्त एक छान रफ पेज उचलायचं फुरियरचा जनरल फॉर्म्युला लिहायचा आणि ह्या 4 केसेस ज्या मी इथं तुम्हाला सांगतोय ना त्यात मित्रांनो तुम्ही 1-2दा लिहून काढा. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं आहे. स्वतः लिहून काढा आणि मग पुन्हा एकदा क्रॉस चेक करू शकतात. ही झाली केस नंबर 3. आणखी आपण एक केस इथं घेऊया केस नंबर 4. सो केस 4 याच्यामध्ये सुद्धा जो एफ ऑफ एक्स दिला असणार तो सेम पिरियडिक. एफ ऑफ एक्स इज पिरियडिक फंक्शन. एफ ऑफ एक्स इज पिरियडिक फंक्शन. आणि हा बघा आता -L लेस दॅन वर इक्वल टू एक्स लेस दॅन वर इक्वल टू +L. आर्बिटरी रेंज आणि पिरियड काय एफ ऑफ एक्स प्लस 2L दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो बोलो व्हॉट इज द टाइम पिरियड 2L. हे बघा 2 केस अशा होत्या टाइम पिरियड 2π च्या. 2 केस टाइम पिरियड 2L आर्बिटरीच्या. त्यानंतर 0 to 2π 0 to 2L -π to π देन -L to L. 2 स्टँडर्ड केस 0 to 2π 0 to 2π वाल्या आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आर्बिटरी वाल्या. मग आता आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आधी जनरल फॉर्म्युला लिहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी देन ए एन कॉस ऑफ 2n पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी प्लस बी एन साइन ऑफ 2n पाय एक्स डिवायडेड बाय कॅपिटल टी ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. आता यात काय पुट करायचं सिम्पली तुम्ही पुट करत चला. याच्यामध्ये जो काही टाइम पिरियड दिला आहे तो आणि ह्या प्रश्नात टाइम पिरियड दिला आहे 2L. मग बघा हा फॉर्म्युला कसा मॉडिफाय होणार. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2 प्लस समेशन एन रनिंग फ्रॉम 1 to इन्फिनिटी
ए एन ॲज इट इज कॉस ऑफ. आता टीच्या जागेवर 2π जर पुट केला 2π गेट कॅन्सल, एन एक्स बनतो, पण इथं 2l दिला आहे. मग जस्ट बघा तुम्ही लक्ष द्या, 2nπx आणि इथं 2l पुट करा, 2 गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? nπx बाय l, nπx डिवायडेड बाय l प्लस bn साइन nπx डिवायडेड बाय l. हा झाला तुमचा पर्टिक्युलर फॉर्म्युला वेअर a नॉट an bn Fourier coefficients. So 1/2 of the time period, 1/2 of the time period. सो आता या ठिकाणी टाइम पिरियड किती मित्रांनो? 2l. सो 1/2 ऑफ द टाइम पिरियड म्हणजे l, 1/2 ऑफ द टाइम पिरियड l, 1/2 ऑफ द टाइम पिरियड l, 1/l. सर इंटिग्रेशनचे लिमिट रेंज बघा प्रश्नात काय दिली आहे? -l पासून l पर्यंत, -l पासून l पर्यंत, -l पासून l पर्यंत. ओके. त्यानंतर ए नॉट काढताना एफ ऑफ एक्स ॲज इट इज, नंतर एफ ऑफ एक्स ए एन काढताना एफ ऑफ एक्स कॉस ऑफ, जी टर्म इथं असते तीच nπx डिवायडेड बाय कॅपिटल एल डी एक्स, आणि या ठिकाणी एफ ऑफ एक्स साइन ऑफ nπx डिवायडेड बाय कॅपिटल एल डी एक्स. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे फॉर्म्युलेज बनतात. लक्षात आलं तुम्हाला? तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं आहे? Fourier series expansion. So Fourier series expansion is only valid for which type of function? Periodic function. So it is only for the periodic function. जसं फंडामेंटल पिरियड आपल्याला दिलेला असेल. मग Fourier सिरीजचं जनरल एक्सप्रेशन आपण बघितलं. इट इज नोन ॲज अ जनरल एक्सप्रेशन ऑफ द Fourier सिरीज वेअर ए नॉट ए एन बी एन आर नोन ॲज अ Fourier कोइफिशियंट्स, आणि त्यांच्या व्हॅल्यूज बाय युझिंग युलर फॉर्म्युलेज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग यानंतर मी 1 by 1 केस नंबर 1 ज्यामध्ये 0 to 2π आणि पिरियड आहे 2π, 0 to 2l पिरियड आहे 2l, नंतर -π to π पिरियड आहे 2π, -l to l पिरियड आहे 2l. अशा 4 पर्टिक्युलर केस मी या ठिकाणी त्यांचे फॉर्म्युलेज तुम्हाला शिकवले. तुम्ही एकच काम करायचं, जनरल फॉर्म्युला आणि त्याच्या 4 पर्टिक्युलर केस तुम्ही एकदा लिहून काढा. यामध्ये आणखी गोष्टी काही रिड्यूस होतात ज्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. त्यासोबतच काही जे बेसिक लागेल तुम्हाला प्रश्न सोडवताना, तो प्रश्न ज्या वेळेस मी सोडवेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं की तो बेसिक मी बाजूला लिहून देत जाईल, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, आणि आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. यासोबत टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपलं अप्लिकेशनसुद्धा आहे ज्यावरती हा फुल कोर्स तुम्ही परचेस करू शकता, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या ॲपमध्ये राहू द्या, मोबाईलमध्ये राहू द्यात. नको त्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये ठेवतो, पण मित्रांनो काही महत्त्वाचं ज्यातून तुमचं करिअर घडू शकतं, गरजेच्या गोष्टी पण तुमच्यासोबत ठेवत चला. ओके. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. काही डिफिकल्टी असेल तर मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. थँक्यू सो मच.